नमस्कार. कधी विचार केलाय का की कॅलेंडरमधली एक साधी तारीख, समजा 18 एप्रिल, ही एका अख्ख्या साम्राज्याची म्हणजे त्याच्या उदयाची, वैभवाची आणि अगदी अस्ताची कहाणी कशी काय सांगू शकते? चला, आज आपण बरोबर हेच पाहणार आहोत. हो, हे शक्य आहे. आपण जवळपास 2 शतकांचा प्रवास करणार आहोत आणि मराठा इतिहासातल्या त्या महत्वाच्या क्षणांना पुन्हा एकदा पाहणार आहोत, जे सगळेच्या सगळे आश्चर्य म्हणजे याच एका दिवशी घडले होते. तर आपण साम्राज्याच्या सुरुवातीच्या संघर्षापासून सुरुवात करू, मग एका राजकुमाराच्या वचनाकडे वळू आणि तिथून थेट शेवटच्या लढ्यापर्यंत पोहोचू. आणि हे सगळं 18 एप्रिल या एकाच धाग्यात कसं गुंफलेलं आहे तेही पाहूया. चला तर मग आपला प्रवास सुरू होतोय 17व्या शतकात. हा तो काळ होता जेव्हा मराठा साम्राज्याची ओळख संघर्षाच्या आगीत आणि विलक्षण निष्ठेच्या पाण्यातून घडवली जात होती. खरं तर या शतकाच्या केंद्रस्थानी होता एकच संघर्ष, तो म्हणजे बलाढ्य मुघल साम्राज्याविरुद्ध आपलं अस्तित्व आणि आपलं सार्वभौमत्व टिकवण्यासाठीची एक जीवघेणी लढाई. आता बघा, 1600च्या दशकातला हा 18 एप्रिलचा दिवस तो सततच्या संघर्षाचा साक्षीदार होता. कधी मुघलांचा दबाव वाढत होता, कधी कुणाचं तरी मोठं बलिदान घडत होतं, तर कधी मराठ्यांची धाडसी गनिमी काव्याची कारवाई याच दिवशी होत होती. पण या सगळ्या घटनांमध्ये त्यागाची एक कथा अशी आहे, जी आजही ऐकली की अंगावर अक्षरशः शहारे येतात. ही गोष्ट आहे शिवाजी महाराजांच्या 2 अत्यंत विश्वासू सहकाऱ्यांची, त्र्यंबक सोनदेव आणि रघुनाथ कोरडे यांची. विचार करा, त्यांना किती अमानुष यातना दिल्या असतील. पण नाही, त्यांनी तोंडातून एक शब्दही काढला नाही. त्यांचं ते 9 महिन्यांचं मौन, त्याने फक्त महाराजांचा जीव वाचवला नाही, तर मराठ्यांचा संपूर्ण वारसा, त्यांचं भविष्य सुरक्षित ठेवलं. ही होती निष्ठेची खरी किंमत. सुटकेनंतर जेव्हा ते महाराजांना भेटले, तेव्हा त्या क्षणाचं वर्णन करणं म्हणजे शब्दांच्या पलीकडचं होतं. आणि योगायोग बघा, याच दिवशी म्हणजे 18 एप्रिल 1677 रोजी त्र्यंबक सोनदेवांनी देह ठेवला. जणू काही ते सर्वोच्च निष्ठेचं प्रतीकच बनून गेले. चला, आता एक शतक पुढे जाऊया, 18व्या शतकात. ह्याच 18 एप्रिलच्या दिवशी साम्राज्याने एकाच वेळी प्रचंड मोठी आशा आणि तितकंच मोठं दुःख अनुभवलेलं आहे. साम्राज्याचं नशीब कसं कलाटणी घेत होतं हे यातून अगदी स्पष्ट दिसते. बघा, 18 एप्रिल हा दिवस एका बाजूला एका शक्तिशाली नेत्याच्या उदयाचा साक्षीदार आहे, तर दुसऱ्या बाजूला एका अशा बालकाचा जन्म पाहतोय जो जन्मालाच राजकीय वादळात आला. अवघे 40 दिवस. हो, फक्त 40 दिवसांचे असताना सवाई माधवरावांना पेशवाईची वस्त्र देण्यात आली. विचार करा, एका साम्राज्याची जबाबदारी एका अशा बालकाच्या खांद्यावर टाकली गेली, ज्याला अजून जगाची नीट ओळखही झालेली नव्हती. म्हणजे जन्माच्या आधीच पितृछत्र हरपलं आणि जन्मानंतर लगेचच पेशवाईची जबाबदारी. त्यांचं संपूर्ण बालपणच साम्राज्याच्या त्या राजकीय अस्थिरतेच्या सावलीत गेलं. आणि आता आपण थेट उडी मारतोय 19व्या शतकात. इथे 18 एप्रिल हा दिवस एका युगाच्या अस्ताची खूण बनून येतो. हा दिवस म्हणजे मराठ्यांच्या संघटित प्रतिकाराचा शेवटचा, पण तितकाच एक धाडसी अध्याय होता. ही रणनीती होती गनिमी कावा. आणि ह्याच रणनीतीचा सर्वात शेवटपणे वापर करणारे सेनापती म्हणजे तात्या टोपे, ज्याने एका वर्षापेक्षा जास्त काळ बलाढ्य ब्रिटिश सैन्याला अक्षरशः सळो की पळो करून सोडलं होतं. तात्या टोपे हे एक अत्यंत अनुभवी सेनापती होते, पण 1857च्या उठावानंतर ते संपूर्ण भारतात ब्रिटिशांसाठी मोस्ट वॉन्टेड बंडखोर नेते बनले. झाशीच्या राणींसारखे मोठे मोठे नेते धारातीर्थी पडले, पण तात्या काही थांबले नाहीत. त्यांनी मध्य भारताच्या जंगलातून आणि दऱ्याखोऱ्यातून आपला लढा सुरूच ठेवला. ही त्यांच्या अविश्वसनीय चिकाटीची साक्ष आहे. वर्षभर ब्रिटिशांना झुंजवल्यानंतर थकलेले आणि एकाकी पडलेले तात्यांनी मानसिंग नावाच्या एका सरदाराकडे आश्रय घेतला. पण ज्याच्यावर विश्वास टाकला त्यानेच घात केला. झोपेत असताना त्यांना पकडून देण्यात आलं. आणि मग तोच दिवस उजाडला, 18 एप्रिल 1859. याच दिवशी त्यांना फाशी देण्यात आली. आणि असं म्हणतात की त्यांच्यासोबतच 1857च्या स्वातंत्र्य लढ्यातली शेवटची धगधगती ठिणगीही विझली. तर मग हा एकच दिवस 18 एप्रिल मराठा साम्राज्याच्या संपूर्ण प्रवासाबद्दल आपल्याला नेमका काय सांगून जातो?
18 एप्रिल हे इतिहासाचं फक्त एक पान नाहीये, तर ते एक संपूर्ण चक्र आहे. यात साम्राज्याची उभारणी करणारी अटूट निष्ठा आहे, शिखरावर पोचवणारी राजकीय शक्ती आहे आणि शेवटी अंत निश्चित करणारं दुःखद बलिदानही आहे. यावरून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते. इतिहास म्हणजे फक्त तारखांची जंत्री नाही, तो तर मानवी कथांनी विणलेलं एक महावस्त्र आहे. आणि त्यातला 18 एप्रिलसारखा एखादा धागा तो एकटाच अख्ख्या साम्राज्याची आठवण